जय शिवराय मित्रांनो, शेतकऱ्यांसाठी एक अतिशय मोठी आणि महत्त्वाची बातमी समोर आली आहे. महावितरणच्या वीज बिलाच्या थकबाकीबाबत सरकारने मोठा निर्णय घेतला असून शेतकऱ्यांच्या वीज बिलाच्या थकबाकीबाबत आता मोठी अपडेट समोर आली आहे. महावितरणचं तब्बल 32,679 कोटी रुपयांचं कर्ज सरकारने स्वतःकडे घेतले आहे. म्हणजेच शेतकऱ्यांना वीज बिल माफ होणार आहे. पण याचा शेतकऱ्यांच्या वीज बिलावर नेमका काय परिणाम होणार? शेतकऱ्यांचं वीज बिल माफ होणार आहे का? थकबाकीचं काय होणार? आणि सरकारच्या या निर्णयामध्ये शेतकऱ्यांसाठी नेमकी कोणती तरतूद करण्यात आली आहे? ही संपूर्ण माहिती आजच्या व्हिडिओमध्ये आपण अगदी सोप्या भाषेत पाहणार आहोत. म्हणून व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चला तर व्हिडिओला सुरुवात करूया. मित्रांनो, बघू शकता आपण आपल्या स्क्रीनवरती 21 ऑगस्ट 2026 रोजीचा हा जी आर. मित्रांनो, महावितरणवर मोठ्या प्रमाणात कर्ज आहे. सरकारने या कर्जाला आधीच हमी दिलेली होती. आता सरकारने सांगितलं आहे की महावितरणवर असलेलं सरकारच्या हमीचं 32,679 कोटी रुपयांचं कर्ज सरकार स्वतःकडे घेणार आहे. म्हणजे साध्या भाषेत सांगायचं झालं तर महावितरणच्या डोक्यावर असलेलं हे मोठं कर्ज आता सरकारच्या जबाबदारीत जाणार आहे. महावितरण राज्यातील लाखो ग्राहकांना वीज पुरवठा करावा लागतो. त्यासाठी कंपनी वेगवेगळ्या ठिकाणी खर्च करावा लागतो आणि त्यासाठी घेतलेली कर्जाची मोठी रक्कम बाकी आहे. आता सरकार या कर्जाची जबाबदारी स्वतःकडे घेत असल्यामुळे शेतकऱ्यांना कुठल्याही प्रकारचं वीज बिल जे काही थकीत होतं ते भरायची गरज नाही मित्रांनो. तर मित्रांनो, आता हे कर्ज फेडण्याची पूर्ण जबाबदारी राज्य सरकारची असणार आहे. जून 2026 अखेर महावितरणच्या कर्जामध्ये 22,580 कोटी रुपयांची मुद्दल रक्कम बाकी होती. ही रक्कम संबंधित बँका आणि वित्तीय संस्था त्यांच्या ठरलेल्या वेळापत्रकानुसार सरकारकडून फेडली जाणार आहे. म्हणजेच आता महावितरणऐवजी सरकार या कर्जाची परतफेड करणार आहे मित्रांनो. आणखी एक मोठी रक्कम सरकार देणार. 2025-26 या वर्षात महावितरणने स्वतःच्या पैशातून तब्बल 12,808 कोटी रुपये कर्जाचे मुद्दल आणि व्याज भरण्यासाठी दिले होते. यामध्ये जवळपास 9,986 कोटी रुपये मुद्दल आणि 2,822 कोटी रुपये एवढं व्याज त्यावेळी सरकारने स्वतः भरले होते मित्रांनो. मग शेतकऱ्यांना वीज बिलाचा संबंध काय? तर महावितरणकडे शेतकऱ्यांच्या वीज बिलांची जी काय थकबाकी आहे, म्हणजे शेतकऱ्यांकडून महावितरणला जे पैसे मिळायचे आहेत त्या रकमेचाही या व्यवस्थेमध्ये समावेश केला जाणार आहे. ज्यामध्ये यासाठी शेतकऱ्यांकडील वीज बिलाची थकबाकी सरकारच्या खात्यात हस्तांतरित करण्याची तरतूद करण्यात आली आहे मित्रांनो. म्हणजे सोप्या भाषेत म्हणजे महावितरणचं कर्ज सरकारकडे जाणार आणि दुसऱ्या बाजूला शेतकऱ्यांकडून येणाऱ्या वीज बिलांच्या थकबाकीचाही हिशोब सरकारकडे जाणार. परत व्याज कमी करण्याचाही प्रयत्न सरकारकडून झाला आहे मित्रांनो, या निर्णयामध्ये कृषी वीज वितरणाचा व्यवसाय वेगळा करण्याची म्हणजेच ॲग्री डिमर्जर करण्याची बाब सुद्धा आहे. आणि महावितरणची जी आकर्षक म्हणजे शेती व्यतिरिक्त वीज वितरण करणारी कंपनी असेल तिच्या लिस्टिंगची म्हणजे शेअर बाजारात नोंदणी करण्याची तरतूद आहे मित्रांनो. मग शेतकऱ्यांनी काय समजून घ्यायचं याच्यामध्ये? तर ही बातमी ऐकून लगेच असं समजू नका की शेतकऱ्यांचं वीज बिल माफ झालं आहे. या जाहीरामध्ये असं कुठेही सांगितलेलं नाही. या निर्णयाचा मुख्य विषय आहे महावितरणची आर्थिक परिस्थिती सुधारणे आणि मोठ्या कर्जाची जबाबदारी सरकारकडे घेणे. म्हणजे जर तुम्ही कुठे महावितरणचं 32,000 कोटींचं कर्ज सरकारने घेतलं म्हणजे शेतकऱ्यांचं वीज बिल माफ अशी बातमी पाहिली तर ती बातमी आणि हा जी आर एकच गोष्ट आहे असं समजू नका. थोडक्यात सांगायचं तर महावितरणवर असलेलं 32,679 कोटी रुपयांचं सरकारवर हमीचं कर्ज आता सरकारकडे स्वतः घेणार आहे मित्रांनो. 2026 अखेरची 22,580 कोटी रुपयांची बाकी असलेली मुद्दल रक्कम सरकारच्या माध्यमातून फेडली जाणार आहे मित्रांनो. 12,808 कोटी रुपये सुद्धा सरकारकडून परत मिळणार आहेत. आणि शेतकऱ्यांकडून येणाऱ्या वीज बिलाच्या थकबाकीबाबतही या निर्णयामध्ये स्वतंत्र तरतूद करण्यात आली आहे मित्रांनो. तर शेतकरी मित्रांनो, महावितरणच्या या मोठ्या निर्णयाचा अर्थ आता तुम्हाला नक्कीच समजला असेल. हा निर्णय फक्त महावितरणच्या कर्जापुरता मर्यादित नाही, तर यामध्ये शेतकऱ्यांच्या वीज बिलाची थकबाकी, कृषी वीज वितरण आणि महावितरणची पुढची आर्थिक रचना हे सगळे मुद्दे जोडलेले आहेत. शेतकऱ्यांच्या वीज बिलांच्या थकबाकीचं पुढे काय होणार यावर सविस्तर व्हिडिओ हवा असेल तर कमेंटमध्ये वीज बिल असं लिहा. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, आपल्या शेतकरी मित्रांना शेअर करा आणि जी आर शेती योजना चॅनलला सबस्क्राईब करा. अशाच महत्त्वाच्या जी आर आणि शेतकरी योजनांची माहिती सर्वात सोप्या भाषेत मिळवण्यासाठी आपल्या चॅनलसोबत जोडलेले रहा. धन्यवाद.
जय महाराष्ट्र.